आई रोज देवासमोर बसायची आणि एकच प्रार्थना करायची, माझ्या बाळाला कधीही आईची गरज पडू देऊ नको. मुलगा शहरात नोकरीला होता. कामाचं ओझं, मीटिंग्स, टेन्शन. आईचा फोन दिसायचा, पण तो मनात म्हणायचा, आईच आहे, नंतर बोलू. त्या दिवशी आईची तब्येत अचानक बिघडली. हात थरथरत होता. फोन उचलून तिने फक्त एकदाच कॉल केला. फोन उचलला गेला नाही. ती थोडा वेळ थांबली. डोळे भरून आले, पण तिने पुन्हा फोन केला नाही. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून दवाखान्यात नेलं, पण उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी मुलाला शेजाऱ्यांचा फोन आला, बाळा, आई गेली. अंत्यविधी आटोपल्यानंतर रात्री एकटाच बसून त्याने फोन हातात घेतला आणि पहिल्यांदाच न उचललेला कॉल त्याला दिसला. तो कॉल न वाजता त्याच्या हृदयात वाजत राहिला. मित्रांनो, आई वडील असेपर्यंत त्यांना ऐकून घ्या व त्यांची मनापासून काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.